नमः पार्वती हर महादेव ईशानेश्वर भगवान की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलो गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरो कृपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विशुद्धं हितपादस्पर्शं सरोवेदितं पुण्यस्थानं ददालेतं समाधितं मूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजं ज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा लङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वीरान्तशासनात्मनीतिं नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थानसंहारहितं स्वभक्तेच्छयामानुषं रक्षयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं सायिनाथम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमां प्रसुप्तां संजीवयत् अखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौस्तश्चरणस्मरणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आकाभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमोस्तुते व्यास विशाल बुद्धि पुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा प्रपन्न पारिजाताय तौत्र वैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वये नमः कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरि श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पवन सुत बजरंगबली हनुमान जी महाराज की जय। शिव महापुराण की जय। सब संतन की जय। अकारण करुणावरणालय आदि ईश भगवान भोले बाबा आणि भगवान भोले बाबांच्या शिव महापुराणाचा आज प्रथम दिवस। ईशान्येश्वर महादेव मंदिर समतानगर आणि या भगवान ईशान्येश्वराच्या प्रांगणामध्ये आजपासून भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये हनुमान जयंतीच्या पुण्य पर्वावर आज आरंभ होतोय शिव महापुराण कथेचा। ज्या आयोजकांनी हे आयोजन केलं त्या आयोजकांसाठी सर्वप्रथम जोरात टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करूया। शिव महापुराण आणि या शिव महापुराणच्या आरंभीलाच शिव महापुराणाचं महात्म्याचं वर्णन आलंय। मी लगेच कथेला सुरुवात करतोय त्याचं कारण असे की 10ला आपली कथा संपणार आहे आणि दररोज हे पथ्य तुम्हाला पाळायचं आहे। 8 वाजता कथा आरंभ होईल आणि 10 वाजता कथा संपेल। व्यास मंचावर या ठिकाणी शिव महापुराणची साथसंगत करण्यासाठी नवे या कथेला शृंगारिक करण्यासाठी माझ्यासोबत विराजमान झालेत तबलजी आणि आमचे मुख्य गायक हरिभक्त परायण माझे गुरुबंधू कृष्णा महाराज लकारे यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा। नुकत्याच झालेल्या जी टॉकीज या वाहिनीवर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमामध्ये जी साई कथेचं प्रक्षेपण झालं तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत होती। आपण यांना टीव्हीवर पाहिलं असेल। असे कृष्णा महाराज लकारे त्यांच्यासोबत आमच्या कथेचे गायक सुनील भैया सुरभैया महाराज यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा। आर्गनची साथ करण्यासाठी आमचे संजय महाराज आरणे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। आपल्या समतानगर मध्येच या ठिकाणीच राहत असणारे आमचे ओम महाराज बैरागी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा जे प्याडची साथ संगत करणार आहे। त्याचप्रमाणे आमचे हर्षल महाराज टेके अनंत महाराज टेके यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा। सुंदर अशी साऊंड व्यवस्था गेल्या वर्षी सुद्धा होती। याही वर्षी फिर एक बार आमचे नितीन महाराज महाजन यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा। आणि या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारी आणि हा सर्व कार्यक्रम आपल्याला सुरासी महाराज या YouTube चॅनलवर नंतर पाहायला मिळेल। हे चित्रीकरण करणारे आमचे यश महाराज लकारे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा। आणि आमच्या सर्वांचे सहकारी आमचे शांताराम महाराज यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी। उपस्थित सर्व माता मौल्या लहान थोर पुरुष मंडळी सर्व शिवभक्त परिवार सर्वांच्या चरणावर वंदन करतो। ईशान्येश्वर सप्ताह कमिटी या कमिटीला वंदन करतो। समतानगरच्या सर्व रहिवाशांना वंदन करतो आणि कथेला आरंभ करतो। नम पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। गेल्या वर्षी सुद्धा मी तुमच्याकडनं महादेव 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 असं बदवून घेतलं, ताईच्या ध्यानात आहे। याचं कारण मी उद्या सांगणार आहे, आज नाही। काही जण म्हणत असतील आजच सुरू झाली कथा, जाऊ उद्या परवा दिवशी। कथा कशी श्रवण करायला
कथा श्रवण करण्यासाठी काही नियमावली आमच्या संतांनी सांगितली. कारण कथा म्हणजे साधारण गोष्ट नाहीये. कथा काय आहे? कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे. कथा काय आहे? त्रिवेणी संगम आहे. कथेमध्ये 3 प्रकारचा संगम होतो. जसा त्रिवेणी संगमावर 3 नद्यांचा काय आहे? बोला ना. तुम्हाला चांगलं माहिती आहे, महाराजाला बोलायला लागतं, पुढे बसणाऱ्यांना माझ्यासोबत बोलावं लागतं आणि बोलत चला. 3 नद्यांचा संगम, बरोबर बाबा? गंगा, यमुना, सरस्वती. दिसायला 3 आहेत, परंतु पाहायला जर गेलं प्रत्यक्ष तर किती दिसतात? बोला पटपट. तुम्ही प्रयागराजला गेले नाही का? हा, आई जाऊन आले. आईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा मला. प्रयागराज तीर्थावर कुंभाला ते जाऊन आले आहे. महाकुंभ आहे. सर्व साधू संत त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकाने अभ्यंग स्नान, त्या ठिकाणी शाही स्नान केलेलं आहे. आणि स्नान करून साधू संतांनी त्या ठिकाणी स्नान करून काय केलं? नेमकं काय केलं? मी पदरचं बोलत नाही आई, परंतु साधू संतांनी त्या ठिकाणी स्नान करून ते तीर्थ पवित्र केलं. काय केलं? ते तीर्थात पवित्र केलं. तुम्ही म्हणाल असं कसं काय हो? आपण तर तीर्थावर खरं तर कशासाठी जातो? पुण्यवान होण्यासाठी, पाप घालवण्यासाठी, पाप धुण्यासाठी. आणि तुम्ही असं म्हणता की ते साधू संत त्या ठिकाणी आल्यानंतर ते तीर्थ पवित्र झालं. हो, मुळात कुंभाचं स्नान हे साधू संतांसाठी आहे, गृहस्थी माणसासाठी नाही आहे. गृहस्थी माणसाने नंतर स्नान करावं. अगोदर साधू संतांचं स्नान आहे. साधू संत त्यामध्ये स्नान करतात आणि मग त्याच्यामुळे तीर्थ पवित्र होतात. का? कारण तीर्थ सुद्धा आपल्यासारखी सामान्य माणसं ज्यावेळेस जातात ना, त्यावेळेस त्या गंगेमध्ये पाप धुवून धुवून त्या गंगेला सुद्धा मलिनता येते महाराज. तीर्थाला सुद्धा मलिनता येते. त्या तीर्थाची मलिनता घालवण्यासाठी साधू संतांची वाट तीर्थ पाहतात महाराज. आणि म्हणून तीर्थ कुर्वंती, मग तीर्थही पवित्र होतात. कधी? साधू संतांच्या चरणस्पर्शाने. साधू संतांची वाट पाहतात तीर्थ. असा गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आहेत मात्र 3, पण दिसतात मात्र 2च. कळलं तुम्हाला? बरं झालं कळलं. पाठीमागे कळलं का? ते होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. ते असे बांधावर बसले, बरं वाटलं तर बसू, नाहीतर कथेला कसं बसावं? आल्यानंतर पुढे जागा मोकळी ठेवू नये, लगेच पुढे येऊन बसावं. ते बरं दिसत नाही असं, आहे का नाही? त्रिवेणी संगम आहे. तुमच्या भाषेत सांगू का? आपा आहे का? वा वा, टाळी वाजवा ताईंसाठी एकदा. म्हणजे माझ्या बोलण्याचा कमीत कमी 2 माता मावल्यांवर तरी परिणाम झाला, आहे का नाही? बाकीच्यांवर होईल उद्या परवा. उठा ना जरा, थोडस या पुढं, आहे का नाही? हा, बरं वाटेल जरा, दिसायलाही बरं वाटतं. या 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 पुढे या, सारखा पुढं. हा, तंबाखू आल्या मागच बसा. माग बसल्या म्हणजे समजायचं की या पिचकाऱ्यावाल्या. काहींना मिशरी लागते महाराज कथेत. कथेत कसं बसावं महाराज? आपला स्पर्श दुसऱ्याला होणार नाही असं बसावं. कथेमध्ये चित्त शांत करून बसावं. कथेला आल्यानंतर घरचं सगळं गबाळ घरी सोडून यावं. कथेला आल्यानंतर कथेमध्ये प्रपंच येऊ देऊ नये महाराज. कारण कथा गंगा जी आहे ना, ती पवित्र करणारी आहे. आणि कथा म्हणजे जीव आणि शिवाची भेट घालून देणारी कथा आहे. मुळात तुम्ही जी श्रवण करतात ते शिव महापुराण आहे. का जे शिव महापुराण स्वतः नंदिकेश्वरांनी सनत कुमार, सनंदन आणि सनातन या 4ही सनत कुमारांना सांगितलेलं आहे. नंदिकेश्वर स्वतः वक्ता आहेत आणि श्रवण करणारे कोण आहेत? सनकादिक. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार
हे चौघे जण त्या ठिकाणी श्रवण करतायत. नंदकेश्वर हे शिव महापुराण सांगतायत. नारदजी सुद्धा हे श्रवण करतायत. ब्रह्माजी सांगतायत. त्यानंतर नारदजी अनेक संतांना सांगतायत. आणि नैमिषारण्य या ठिकाणी व्यास महर्षी 88,000 सिद्ध ऋषींना, शौनकादिकांना म्हणजे शौनकादिक ऋषींना सांगतायत. शौनकादिक ऋषींनी प्रश्न केलेला आहे, महर्षी गुरुदेव, आम्हाला अशी दिव्य कथा सांगा की ज्या कथेने आमचं कल्याण होईल. सर्व पुराणांची निर्मिती ही व्यास महर्षींनीच केली, परंतु तुम्ही एवढी पुराणं लिहिली, परंतु आम्हाला असं सार 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 असं काहीतरी सांगा का जेणेकरून आम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती लवकर होईल, आमचं कल्याण कशाने होईल. आणि कल्याण शब्द ऐकल्यानंतर व्यास महर्षींना आनंद झालेला आहे. आणि व्यासजी म्हणतात का शौनकादिक ऋषी, तुम्ही किती प्रश्न, छान प्रश्न विचारलात का जो प्रश्न संपूर्ण विश्वाचं कल्याण करणार आहे. तुम्ही कल्याणाबाबत बोललात ना, तर मी तुम्हाला कल्याणाचीच कथा सांगणार आहे. कल्याण शब्दाचा अर्थ काय माहिती का? कल्याण म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच कल्याण. नाही कळलं का? परत एकदा म्हणतो, तुम्हाला कळल्यानंतर जोरात टाळ्या वाजवाल तुम्ही कळल्यावर. कल्याण म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच कल्याण. तुम्ही कोणती कथा ऐकतायत? कल्याणाची कथा ऐकतायत. तुम्ही भगवान शिवाची कथा ऐकतायत. तुम्ही भगवान भोले बाबांचं दिव्य असं पुराण, ज्याचं नावच आहे शिव महापुराण. आणि ती कथा म्हणजे साधी नाहीये, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. काय काय आहेत? देव, भक्त आणि नाम. देवाची म्हणजे भगवंताची सुद्धा कथा तुम्हाला ऐकायला मिळेल, भक्ताची सुद्धा तुम्हाला कथा ऐकायला मिळेल, आणि भगवत नामाचं महात्म्याची सुद्धा कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. 3 गोष्टी सांगितल्या मी. लक्षपूर्वक ऐका. मी उद्या कदाचित तुम्हाला विचारील कथेमध्ये 3 गोष्टी मुख्य काय आहेत. देव आहे, भक्त आहेत आणि देवाचं नाम आहे. देव, भक्त आणि नाम. कोणीच बोलू नका. मुलांना सांगा, 3 गोष्टी सांगा. टाळी वाजवा महाराज. याचा अर्थ असा आहे का ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या सर्व मित्र परिवाराने एवढा खर्च केला, पण एवढा खर्च करून पहिल्याच दिवशी रिझल्ट मिळाला. कमीत कमी मुलांच्या मुखातून हे 3 शब्द तरी आले. कथा परिणाम करते महाराज. कथा काय करते महाराज? कथा मुक्त करी. कथा काय करते? कथा सिद्धीची प्राप्ती करून देते. कथा काय करते महाराज? कथा माणसाला सत्वशील बनवते. कथा माणसाला पुण्यवान बनवते. आणि कथा काय करते? कथा काय करते जर मला विचाराल तर मी असं सांगेल की कथा आपल्या जीवनातील व्यथा मिटवते महाराज. कथा आपल्या जीवनातील व्यथा मिटवते महाराज. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम चरण राज वंदिता. जळती दोषांचे डोंगर. कथा त्रिवेणी, कथा त्रिवेणी, कथा त्रिवेणी, कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी
संगम कथा त्रिवेणी संगम देवा भक्तानी नाम देवा भक्तानी नाम देखीचे राजा वंदिता जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषाचे वा 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 कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तिथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती दोषांचे डोंगर. कथेमध्ये त्रिवेणी संगम असतो आणि त्या त्रिवेणी संगमामुळे काय होतं, देवाचं नामाचं सुद्धा वर्णन येतं, भगवंताच्या रूपाचं वर्णन येतं, भगवंताने केलेल्या लीलांचं वर्णन येतं. नाम, रूप आणि लीला, भगवंताच्या या तीनही गोष्टीचं चिंतन कथेमध्ये होत असते. का म्हणून आम्ही शिव महापुराण ऐकायचं? काय आम्हाला लाभ होईल त्या शिव महापुराण ऐकल्यानंतर? बरोबर आहे ना महाराज? आम्ही तसे तर प्रकाराचे 3 सांगितले, 3 प्रकारची माणसं आपल्याला आढळतात, बरोबर आहे का नाही? प्रामुख्याने मी तुम्हाला ढोबळ मनाने 2 गोष्टी सांगतो महाराज. 2 प्रकारची माणसं आहेत. एक तर स्वार्थी आहेत माणसं, बरोबर, नाहीतर दुसरी पारमार्थिक आहे, बरोबर आहे का नाही? स्वार्थ आणि परमार्थ या 2 गोष्टी आहेत. मला असं वाटतं ज्याला फक्त स्वार्थच कळतो तो अस्सल प्रापंचिक म्हणावा, आणि ज्याला फक्त परमार्थच कळतो हा शुद्ध सात्विक म्हणावा. ज्याला स्वार्थही कळतो आणि परमार्थही कळतो, दोन्हीचा थोडा थोडा करून मेळ घालतो, याला काय म्हणावं? तसं तर निव्वळ परमार्थिकच जर असेल तर त्याला जिज्ञासू म्हणा किंवा मुमुक्षू म्हणा. परंतु जो कोणी फक्त स्वार्थच पाहत असेल महाराज, तो संसारी किडा म्हटलं तरी काही वावगं ठरणार. फक्त स्वार्थ कळतो, पण स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी कळतात. प्रसंगी स्वार्थही साधतो आणि प्रसंगी परमार्थही कळतो. तर असं समजावं, असं समजून चालावं की त्याने आता आपण परमार्थ पथावर लागलो खरं, कारण परमार्थ पथावर लागल्यानंतर संसार सोडूनही चालत नाही ना. संसार करून परमार्थ करण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे नाही मला. आमच्या संतांनी सुद्धा संसारच केले ना. संसार करूनच त्यांनी परमार्थ केला, प्रपंच करूनच त्यांनी परमार्थ केला. आणि मला तर असं वाटतं की या 4ही आश्रमामध्ये गृहस्थ आश्रमाला श्रेष्ठ म्हटलंय, त्याचं कारण ते 4 प्रकारचे आश्रम आहे, परंतु या 4ही आश्रमाला एक आश्रम जगवतो, म्हणजे बाकीच्या 3 आश्रम या गृहस्थ आश्रमावर काय आहेत? निर्भर आहेत. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समतानगरचे, कोपरगावचे सर्व रहिवासी, सर्व भाग्यवान श्रोते, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला शिव महापुरांची कथा ऐकावीशी वाटली. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही श्रवण केलंय. याही वर्षी एकाने मला विचारलं, म्हटले का हो, गेल्या वर्षी शिव महापुराण झालं, मग या वर्षी थोडं बदलून घेतलं असतं. बरोबर आहे. का म्हणून शिव महापुराणच घेतलं याही वर्षी? म्हटलं बाबा, शिव महापुराण हे एवढं व्यापक आहे, एवढं मोठं आहे, 7 दिवसामध्ये त्याची मांडणी करणं कठीण आहे. किती सांगणार आहे? नुसतीच जर कधी कथा सांगत बसलो तर ती कथा डोक्यावरून कधी निघून जाईल कळायचं सुद्धा. कारण कथेमध्ये निद्रा देवी आल्याशिवाय राहत नाही. एरवी घरी तुम्ही 12 वाजता झोपत असाल, पण कथेत या 9 वाजता सुद्धा तुम्हाला काय होईल? झपकी लागल्याशिवाय राहत. ज्यांना कुणाला झोप येत नसेल त्यांना माझा निरोप द्या. उद्यापासून तुम्ही इथं येऊन झोपलात तरी
चालेल, कारण आमच्याकडे अजून भरपूर जागा शिल्लक. कथेमध्ये झोप आल्याशिवाय राहत नाही. का झोप येते कथेमध्ये? कथा आमचं जे मागचं जे पाप आहे ना, ते पाप आपल्या कानापर्यंत महाराज ती कथा ठेवतं, फक्त मध्ये जाऊ देत नाही. ज्ञानोबांनी या कानाला महाद्वार म्हटलं. काय म्हटलंय? तैसा कानाच्या महाद्वारी ज्ञानोबा बोलतात का कान हे महाद्वार आहे. कशाचं महाद्वार आहे? या देहरूपी मंदिराचं काय आहे? कान हे महाद्वार आहे. कान काय आहे? महाद्वार आहे. म्हणून आमच्या माता माऊल्या कानांना विशेष सजवतात महाराज. हे का नाही? कानांना सजवतात त्या. पार मी तो म्हणतो इथं पार इथं पण वर राहत असं कुडके मुडके काहीतरी असं. काहींना नाही राहत ते नंतर पाडून घेतात महाराज. भला कान सुजवतो 3-4 दिवस, पण ते करतातच. धन्यवाद, धन्यवाद आहे तुमच्या पुढे. का? शरीराच्या सगळ्या अवयवांमध्ये महाराज कानाला जेवढं महत्व आहे ना, तेवढं महत्व लकारे महाराज दुसऱ्या कोणत्याच अवयवाला दिलं नाही संतांनी. डोळ्याला सुद्धा नाही, डोळ्याला सुद्धा महत्व नाही दिलं. का? कारण पापाची सुरुवात ही सर्वात अगोदर डोळ्यापासून होते, हे विसरू नका. पापाची सुरुवात कुठून होते? डोळ्यापासून. आणि डोळे हे जुलमी गडे आहे का नाही? हे डोळे मोठे खतरनाक आहेत महाराज. या डोळ्यापासूनच पापाला सुरुवात होते. सुरदासजी महाराजांच्या डोळ्यापासूनच पापाला सुरुवात झाली. गंगा मैया, आपल्या गीता मैया, आमच्या गीता मामी समोर बसल्या. नर्मदा परिक्रमेला आमच्या सोबत होत्या. जरा टाळी वाजवा महाराज. सोपं नाही नर्मदा परिक्रमा करणं. मी एकदाच केली, त्यांनी 2दा केली. आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला भगवान शिवाची ओळख काही नवीन नाहीये. जो कोणी नर्मदा परिक्रमा करतो ना महाराज, त्याला भगवान शिव आपोआप दर्शन देतात. कधी मैयाच्या रूपात देतात, तर कधी एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध माणसाच्या रूपात जर आपल्याला दर्शन झालं तर समजावं भोले बाबा आले. लहान लेकराच्या रूपात जर कधी आले तर समजावं नर्मदा मैयाच आले. भगवान शंकराची कितीतरी लिंग नर्मदेच्या तीरावर, इतकी लिंग आहेत ताई, काय सांगावं तुम्हाला. मनुष्य अगदी म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये एकदा तरी दर्शन करावं. चालता चालता 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे परिक्रमेमध्ये. नर्मदेच्या कडेला महाराज, मी तर जास्त अंतर सांगितलं 5 ते 10 मिनिटं, पण नर्मदा मैया का कंकर कंकर शंकर है. नर्मदा मैया का कंकर कंकर में शंकर बसाय. नर्मदेचा साधा एखादा तुम्ही दगड जरी आणला ना, तरी सुद्धा तो कोण आहे? साक्षात शिव आहे, साक्षात शंकर आहे. शंक म्हणजे कल्याण. शंकरोती इति शंकराः. शंकर म्हणजे कल्याण करणारा. आणि अशा भगवान भोले बाबांच्या नर्मदा मैयाच्या तीरावर कितीतरी शिवलिंग आहेत महाराज. नवे नवे नर्मदेच्या तीरावर एक गाव असं आहे लकारे महाराज, त्या गावाचं नाव आहे बकावा. त्या बकावा गावात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जिकडे पाहावे तिकडे भगवान शिवाची लिंगच दिसतील, मोठमोठी नंदी दिसतील. कुठेही तुम्ही नजर मारा महाराज, चौफेर गावात शिरता क्षणी गाव आधीच कळतं बकावा आलं. त्या गावामधील प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती शिवलिंग बनवण्याचा काय करतात? व्यवसाय करतात महाराज. आणि तिथे सगळे शिवलिंग नर्मदेश्वरच आहेत, सगळे शिवलिंग. तिथं आम्ही त्या गावात शिरल्यानंतर आम्हाला ती गावाच्या बाहेरच जाऊशी वाटण महाराज. अगदी या मंदिरा एवढे, आपल्या ईशान्येश्वर मंदिरा एवढं सुद्धा एक लिंग पाहिलं महाराज आम्ही, एवढं मोठं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही बनवलं खरं हे जागेवर, पण हे नेणार कसं तुम्ही? हे का नाही, त्याला घेणार कोण? तर त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज हे
क्रेनने आम्ही उचलून बरोबर ते मोठ्या त्याच्यासाठी स्वतंत्र एक वाहन तयार करावं लागतं म्हटलं. आणि जे लिंग बनवलंय म्हटले ते मंदिर या मंदिरापेक्षा मोठं होतं ते. तर त्यांनी ज्यावेळेस सांगितलं ते म्हटले महाराज हे नवल आहे म्हटले. काय म्हणे हे तिकडं नेपाळमध्ये चाललंय. तिथं कसं जायचं आता हे मोठं कठीण आहे ना. सगळे जिकडे पाहावं तिकडे भगवान शिवाची लिंगच आहेत. मग भगवान शंकराचं लिंग स्वरूपामध्येच दर्शन करायचं का? हो, भगवान भोलेबाबांचं लिंग स्वरूपातच दर्शन का करायचं? आणि भगवान भोलेबाबांचं अजून एक दुसरं रूप आहे जे मूर्ती स्वरूपामध्ये आहे. ते मूर्ती स्वरूप जे आहे त्याला काय म्हणतात नेमकं ऐका. त्याला म्हणतात दक्षिणामूर्ती. काय म्हणतात? ती दक्षिणामूर्ती जी असते भगवान भोलेबाबा नंदिकेश्वरावर बसलेले आहेत. एका बाजूला माता पार्वती बसलेल्या म्हणजे मांडीवर पार्वती बसलेल्या आहेत. आणि भगवान भोलेबाबांचं दिव्य असं ते स्वरूप आहे. त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात. भगवान भोलेबाबांचं पूजन काही भागामध्ये काही प्रांतामध्ये या पद्धतीने करतात. परंतु विशेषतः भगवान भोलेबाबांचं पूजन जर करायचं ठरलं तर ते लिंग स्वरूपामध्ये आपण करतो. लिंग स्वरूपामध्ये म्हणजे पिंडीच्या स्वरूपामध्ये, आहे का नाही? या लिंग शब्दामुळे कधी कधी मनामध्ये भेद तयार झाला महाराज. लिंग म्हणजे काय? लिंग या शब्दाचा अर्थ आहे चिन्ह. काय अर्थ आहे? बोला ना. चिन्ह. व ते लिंग स्वरूपातच काय ती कथा आपण ऐकणार आहोत. भगवान भोलेबाबांचं लिंग स्वरूपामध्ये सर्वात अगोदर दर्शन झालं कुणाला? भगवान भोलेबाबांचं लिंग स्वरूपामध्ये प्रागट्य झालं. आणि ते प्रागट्य झाल्यानंतर भगवान शिवाने सर्वात अगोदर जे दर्शन दिलं ते ज्योतिष स्वरूपामध्ये दिलं. म्हणून याच लिंगाचं नाव पडलं ज्योतिर्लिंग. काय नाव पडलं? ज्योतिर्लिंग. नमः पार्वतीपते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. क्या बात है, क्या बात. भगवान भोलेबाबांचं हे मंदिराचं प्रांगण आहे महाराज. गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी शिव महापुराण झालेलं आहे. याही वर्षी कर्म धर्म संयोगाने सगळं तेच आहे महाराज. शिव महापुराणच तुम्हाला ऐकायला मिळतंय. हे शिव महापुराण पुन्हा पुन्हा का ऐकायचं महाराज? का ऐकायचं? सदा सेव्या सदा सेव्या. सेव्या म्हणजे सेवन करा. सदा सेवन करा. सेवन कसं काय करायचं? हे खाता कसं काय येईल? खाता येतं कसं काय महाराज? हे शिव महापुराण जे आहे हे असं परिपक्व फळ आहे. ज्या पद्धतीने भागवताचं वर्णन केलंय महाराज. भागवताचं काय वर्णन केलंय तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी गातो महाराज आम्ही. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरते जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी भ्रमले जनसतळ पर्वणी आली अवनी पिया गहराणी भवजल धरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरु. वेद तरुचं मधुर फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. बरोबर आहे ना? तरु म्हणजे वृक्ष. वेद रूपी वृक्षाचं माधुर्य असणार अतिशय मधुर रसमय जे फळ आहे ते म्हणजे भागवत आहे. निगम कल्प तरुर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव्य संयुक्तम पिबत भागवतम रसमालयो मुहुर्भुवि रसिका भुवि भाविका. क्या बात. शुक ब्रह्मराजा परीक्षितीला सांगतात राजन
हे निगम कल्पतरू वेदरूपी वृक्षाचं हे अतिशय माधुर्य असलेलं रसमय असणारं फळ आहे. एक सांगू का, सगळ्या पुराणांची निर्मिती ही नैमिषारण्यातच झाली बर का. सगळ्या पुराणांची निर्मिती नैमिषारण्यामध्येच झाली. सगळी पुराणं व्यासांनी त्याच ठिकाणी लिहिली, त्याच ठिकाणी सांगितली. आणि शिव महापुराण सुद्धा त्याच ठिकाणी सांगितलंय. आता कधी कधी प्रश्न येतो, मागच्या शिवपुराणला मला एकाने विचारलं, का म्हटले बाबा, गेल्या वर्षी तुम्ही आमच्या गावामध्ये भागवत केलं, त्याही वेळेस तुम्ही हेच सांगितलं की शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला आणि शौनकादिक ऋषी प्रश्न करतात सूतजींना, काही ठिकाणी व्यासांना. प्रश्न ज्याला पडतात महाराज, प्रश्न विचारावेत, प्रश्न पडावेत. प्रश्न त्यालाच पडतात की जो कुणीतरी थोडाफार तरी विचार करतो. काहींना प्रश्नच पडत नाही. का? इकडून ऐकतात आणि इकडून ते म्हणते ज्यादा टेन्शन घ्यायचं, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. आता अशी ऐकव नाही महाराज. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. बाबा सांगतायत बा हे लिंगाची निर्मिती कधी झाली, तुम्हाला प्रश्न पडला असेल. खरंच ना, भगवान भोले बाबांचं पूजन करतो आम्ही, ते लिंग स्वरूपातच का करतो, आम्हाला प्रश्न पडायला पाहिजे होता. खरे की नाही? आम्हाला कुणीतरी विचारायला पाहिजे होतं याच्या पूर्वीच, का असं पूजन करतात भगवान भोले बाबांचं, का भगवान भोले बाबांचं प्रागट्य लिंग स्वरूपामध्ये झालं. ज्योतिर्लिंग म्हणजे नेमकं काय, पाषाणाचं लिंग म्हणजे नेमकं काय, मृतिकेचं लिंग म्हणजे काय, चंदनाचं लिंग म्हणजे काय, किती प्रकार आहे, भरपूर प्रकार आहे. सगळे नाही सांगू शकणार तुम्हाला, परंतु ठराविक मी तुम्हाला सांगितल्याशिवाय. अगदी पाऱ्याचं सुद्धा काय आहे, शिवलिंग आहे. त्याला पारद शिवलिंग म्हणतात. काय म्हणतात? पारद शिवलिंग. नर्मदेच्या दगडापासून किंवा गोट्यापासून तयार केलेलं सुद्धा शिवलिंग आहे. त्याला नर्मदेश्वर भगवान म्हणतात महाराज. आणि या ठिकाणी आपल्या ठिकाणी जे आहेत ते भगवान ईशान्येश्वर आहेत. कोण आहेत? ईशान्येश्वर. का हो ईशान्येश्वरच का? कुणी नाव ठेवलं ईशान्येश्वर? कुणी सांगू शकेल का मी म्हणावं त्याला ईशान्येश्वर? सांगा ना. कुणी मनाने ठेवलं का कुणाला विचारून ठेवलं? बोला ना ताई. मनाने ठेवलं. ईशान्येश्वर त्याला का म्हणतात? ऐका, जो कैलास पर्वत जो आहे तो भारताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे. कोणत्या कोपऱ्यात आहे? ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे. मानसरोवर जे आहे ते कुठे आहे? भारताच्या ईशान्य कोपऱ्यावरच आहे महाराज. आणि त्या मानसरोवरामध्ये भगवान भोले बाबा, माता पार्वती मैया नित्य स्नान करतात. आता सध्या ते जरा चीनच्या हद्दीत आहे. आणि कैलास पर्वतावर भगवान भोले बाबा आणि माता पार्वती त्या ठिकाणी वास करतात. कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभू मज कोण तारी. भगवान भोले बाबांशिवाय मला कोण तारणार आहे? कोणी लिहिली हो ही प्रार्थना? तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही आम्हाला लईच प्रश्न नका टाकू का जेणेकरून आमचं सगळी गडबड होईल. परंतु कधी कधी असं वाटायला पाहिजे आपल्याला. काय वाटायला पाहिजे आपल्याला? आपल्याला कधीतरी असा प्रश्न पडला पाहिजे की आपण जन्माला आलो खरं या मृत्यू लोकामध्ये,
पण नुसते आलो नुसते चाललो का हो? हा, नाही तर जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहू वाहू, बोला ना. आपलं जीवन याच्या करता आहे का? केवळ भांडी घासण्याकरता आपला जन्म आहे का? केवळ कपडे धुण्याकरता आपला जन्म आहे का? केवळ धन कमवण्याकरता आपला जन्म आहे का? केवळ मजा मारण्याकरता आपला जन्म आहे का? मजा मजा कळते का? आयुष आयुष कळते का? आयुष करण्यासाठी अहो देवानी आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, 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 हरि बोल. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. होया झाला फाटा माधिकेचा, 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 देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना गोमटा. हरि बोल. नम पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. देवाने आम्हाला हा देह दिलाय तो फक्त आणि फक्त भजनासाठीच दिलेला आहे. तुम्ही म्हणशाल महाराज भजनासाठीच दिला आणि मग खायचं प्यायचं काय? काही लोक नेहमी उलटाच प्रश्न विचारतात, सोयीचं विचारतच नाही. नेहमी चांगले प्रश्न पडले पाहिजे, आहे की नाही? विचार सुद्धा चांगले आले पाहिजे. काही जणांना सवय असते महाराज, प्रवासाला जरी निघाले ना तरी ते म्हणतील पेट्रोल पाहून घ्या बरं का, पेट्रोल संपणार तर नाही ना. ते संपतच. रस्ता चांगला का पहा बरं का, गाडी पंचर होईल बरं का, झालीच. चांगलं नाहीच त्यांच्या डोक्यामध्ये महाराज. मनुष्याने नेहमी चांगला विचार करावा, नेहमी चांगलं चिंतन करावं. चिंतने तदरूपता. मी पदरचं काहीच बोलणार नाही. शास्त्र असं सांगतं, तुम्ही ज्या पद्धतीचं चिंतन करता त्याच पद्धतीचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं. तुम्ही जसं चिंतन करतात हा निसर्ग, ही पंचमहाभूत तुमच्या अवतीभोवती त्याच पद्धतीचं वातावरण तयार. पंचमहाभूत हो, 5 तत्व आहेत. किती तत्व आहेत? 5 तत्वापासून भगवंताने हा देह तयार केलाय महाराज. टाळे वाजवा जरा, मलाही शंका नव्हता. बरं झालं. 5 तत्वापासून हा देह तयार झालेला आहे. हा देह 5 तत्वाचा आहे. काय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचतत्व.
5 तत्वापासून देह. तुलसीदासजी त्याचं गोड वर्णन करतात. क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचिताति अधाम शरीरा, पंचरचिताति अधाम शरीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा. क्षिती, क्षिती म्हणजे जमीन, भूमी, पृथ्वी. क्षिती जल, जल म्हणजे पाणी. क्षिती जल पावक, पावक म्हणजे पावक. गगन आकाश, समीरा अग्नी. समीरा म्हणजे काय? अग्नी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वापासून हा देह तयार झालाय. तुलसीदासजीचा हा जो दोहा आहे ना, हा रामायणातील दोहा आहे, गोड दोहा आहे. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचिताति अधम शरीरा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जे रामायण सुरुवातीला होऊन गेलं ना तेच रामायण, जे महाभारत सुरुवातीला होऊन गेलं ना तेच महाभारत. काय महाराज, काय भूमिका केलं त्या लोकांनी, त्या अभिनेत्याने जो अभिनय केलाय त्याच्यामध्ये किती जीव ओतलाय महाराज. आजही आम्हाला जर राम जर आठवलाच तर आम्हाला कोण आठवतो? कोणाचा चेहरा पुढे येतो डोळ्यापुढे? बोला ना. अरे काय, बाबासाठी टाळ्या वाजवा महाराज एकदा. अरुण गोविल. आजही तो राम जर आठवला आम्हाला तर आमच्या डोळ्यासमोर अरुण गोविल येतात, होय का नाही? जानकी मैयाची आम्ही आजही जरी आठवण काढली तर कोण येते? दीपिका, काय नाव होतं त्यांचं? दीपिकाच ना, दीपिका. आजही त्यांचा आईसाहेबांचा चेहरा आजही त्या नटीकडे, ती नटी होती महाराज, नटीच आहे ती, पण तिच्याकडं पाहून आजही मातृत्व भाव जागृत होतो आपला. का? तिने भूमिका ती केली महाराज. आणि असं सांगतात, मी असं वाचलंय बरं का, की ज्यावेळेस रामायण ही मालिका तयार केली महाराज, कोणी तयार केली हो काका? ते रामानंद सागर. बाबा, बाबांचा खूप अभ्यास आहे बाबा, धन्यवाद. तसं मी टीव्हीचा शौकीनच आहे, टीव्ही, चित्रपट. मी सुद्धा लय पिक्चर पाहिले बाबा, भरपूर. परंतु चित्रपट असे होते त्या काळामध्ये की राजा हरिश्चंद्र, आहे का नाही? हा, का जो राजा हरिश्चंद्र शेवटपर्यंत महाराज त्याने सत्याची कास सोडली नाही. चित्रपटही तसे होते महाराज. आताच्या चित्रपटाबद्दल न बोललेलं बरं, आहे का नाही? त्या काळातले चित्रपट असे होते की त्याच्यातून काहीतरी काहीतरी बोध असायचा समाजाला. रामायण ही मालिका तयार झाली रामानंदजी सागरने ज्यावेळेस ती मालिका तयार केली. असं सांगतात त्या नटांना उपवास करायला लावले आणि त्यांना ज्यावेळेस ती वल्कलं घातली महाराज, ती रामप्रभूंची वल्कलं घातली अंगावर, जानकी मैयाने घातली, लखनजी भैयाने घातली, ज्यांनी बजरंग बलीची भूमिका केली महाराज. आज हनुमान जयंती आहे महाराज, ती दारासिंग आहे ना. तर त्यांनी त्यांचा असा अनुभव लिहून ठेवलाय महाराज का ज्या वेळेस त्यांनी बजरंग बलीचा जो पेहराव घातलेला आहे ना, त्यावेळेस त्यांच्या मनातून शून्य भावना तयार झाली महाराज. सगळ्या भावना लोप पावलेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये, कुठलीच भावना राहिली नाही शिल्लक. हा परिणाम कशाचा आहे? नुसता गणवेश जरी घेतला महाराज देवाचा तरी सुद्धा एवढा परिणाम आहे हनुमंतरायांचा. का ज्या हनुमंतरायांचं प्रागट्य आज झालं महाराज, आहे का नाही? अंजनी मातेच्या उदरी भगवान हनुमंतरायांचं प्रागट्य झालं. मी आज सकाळी हनुमान जन्माच्या कीर्तनात सांगितलं, कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, तीनही माता. राजा दशरथांनी ज्यावेळेस पुत्र कामिष्ठी यज्ञ केला, यज्ञ नारायण
त्याच्यातून प्रगट झाले आणि पायस म्हणजे तो प्रसाद ज्यावेळेस द्यायला लागले त्यावेळेस सुमित्रा दशरथ राजाच्या हातामध्ये तो प्रसाद दिलेला आहे। राजा दशरथांनी तो प्रसाद घेतला आणि अनुक्रमे वाटायला लागले। पहिला दिला कुणाच्या हातात? कौसल्याच्या हातात, दुसरा कुणाच्या हातामध्ये? सुमित्रेच्या हातात, आणि तिसरा कुणाच्या हातात? कैकेयीच्या हातात। मला शेवटी दिला म्हणून रुसली बा, बाकी काही नाही झालं। मला का नाही दिलं पहिले? माणसाचा स्वभाव कसा असतो बघा ना। अरे पहिला दिला काय आणि शेवट दिला काय? सगळ्यांना सारखाच दिला होता ना, रुसायचं काय काम होतं? पण तरी सुद्धा कैकेयीचा स्वभावच महाराज, मी नेहमी सांगत असतो माणसाचं सगळं काही बदलतं पण स्वभाव लवकर बदलत नाही महाराज। स्वभाव जाण्यासाठी सतसंग असावा लागतो, स्वभाव जाण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते, तर स्वभाव बदलतो। नाहीतर संत वर्णन करतात महाराज, मूळ स्वभाव जाईना, 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 मूळ स्वभाव जाईना। आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, हे मग झाला पाग्या, हे मग झाला पाग्या, या मोठं राहीना, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ 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 स्वभाव जाईना। हाँ क्या बात है, जय हो। नम पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मूळ स्वभाव लवकर जात नाही ताई, तुम्ही बघा, तुम्हाला जमतं काही गोष्टी, माहेरी तुम्ही वेगळे असतात, इकडं आल्या का तुम्ही लगेच बदलून जाता। हे जमतं तुम्हाला, शक्तीला जमतं ते, माणसाला लवकर जमत नाही, जमत स्त्रीला जमतं महाराज। स्त्रीला एक अद्भुत शक्ती दिलेली आहे, तिला शक्तीचा अवतार का म्हटलंय महाराज? त्याचं कारणच असे का प्रसंगी ती बदल करू शकते, प्रसंगी ती कालिका होते महाराज, प्रसंगी ती यामिनी होती, प्रसंगी ती काय होते महाराज? कालिंदी होती, प्रसंगी तिला काहीही शक्य आहे महाराज, तिच्याकडे ती अद्भुत अशी शक्ती दिलेली आहे। भगवान भोले बाबा सुद्धा मैयाला जे काही जवळ ठेवतात त्याचं कारणच ते आहे। म्हणून भगवान शिवाचं जे स्वरूप आहे हे नुसतं शिवाचं नाही, अर्धांगी पार्वती सुमनांच्या, अर्धांगी पार्वती आहे आणि अर्धे शिव आहे। काय कथा चालली होती आपली? काय सांगत होतो मी? काय सांगत होतो मी? धन्य रे वा, कथा अशी श्रवण करावी की त्या कथेतून आपल्याला काहीतरी बोध झाला पाहिजे महाराज। आज आपण कथा ऐकली, पण काय ऐकलं नवीन? बाबांनी असं असं सांगितलं, का शिवलिंग तयार झालं, असं हे लिंगाची निर्मिती अशी का झाली, ज्योतिष स्वरूपामध्ये भगवान भोले बाबांनी दर्शन का दिलं, कुणाला दिलं, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे। आणि म्हणून प्रश्न त्यावेळेस पडतात की ज्या वेळेस माणसाला जिज्ञासू वृत्ती व्हावी। जिज्ञासू वृत्ती कधी वाढेल? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या सज्जनाच्या सहवासात जाल, हे की नाही, ज्या वेळेस तुम्ही सत्संग कराल त्यावेळेस। मी सूरदासजीचं उदाहरण तुम्हाला या करता देत होतो की सूरदासजी रस्त्याने चालले होते, रस्त्याने चालता चालता एक सुंदर अशी स्त्री समोरून आली आणि त्यांच्या मनामध्ये थोडे विचित्र विचार आले।
मी एवढा देवपूजा करणारा, एवढा देवभक्त असताना सुद्धा या स्त्रीबद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार का आला म्हणून राग आला महाराज. आणि त्यांनी दामन घेतले आणि स्वतःचे डोळे फोडून टाकले. ज्या डोळ्यांनी पाप केलंय ना ते डोळेच ठेवायचे नाही म्हणून त्यांनी डोळे फोडून टाकले. भगवंताला काळजी असते महाराज भक्ताची. सूरदासजींचे डोळे गेलेले आहेत परंतु भक्ती मात्र सोडली नाही महाराज. कोण सूरदासजी? जे सूरदासजी सांगतात की वैष्णव कुणाला म्हणावं ते सूरदासजी. गुजरात प्रांतामधील एक प्रसिद्ध असे भक्त होऊन गेले महाराज सूरदासजी, ज्यांची भजनं आजही लोकप्रिय आहेत. ज्या सूरदासजींनी सांगितलं की वैष्णव कुणाला म्हणावं महाराज. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पलाई जानी रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पलाई जानी रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जानु रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जानु रे. वैष्णव जन तो तेने कहिए. ज्याला वैष्णव म्हणावं कुणाला? ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं, ज्याला दुसऱ्याची पीडा कळते. मी कुठंतरी व्हॉट्सअपवर वाचलं होतं काय, ज्याला दुसऱ्याच्या वेदना कळतात ना त्यालाच वेद कळतात महाराज. ठीक आहे, ज्याला दुसऱ्याच्या वेदना कळतात, जो दुसऱ्याच्या वेदना जाणतो, ज्याला दुसऱ्याच्या यातना वेदना पाहिल्यानंतर अंतःकरण ज्याचंही दुःखी होतं ना त्याला खऱ्या अर्थाने वेद कळाले. सूरदासजी म्हणतात ज्याला परोपकार करतो, परोपकाराय पुण्याय. पुण्य पुण्य म्हणजे तरी काय आहे? अशी 4-4 तास पूजा करणं म्हणजे पुण्य आहे का? नाही महाराज, करू नये असं मी म्हणत नाही, जरूर करा. एक लोटा जल, बोला ना, सभी समस्या का हल. घरच्या महादेवाने पाणी मागितलं बाईला, बाई म्हटली मला एकदा ईशान्येश्वराला पाणी घाल द्याव. तुमचं काय चाललं घ्या आता. घरचा महादेव उपाशी, या महादेवाला लोटेचे लोटे. घरचा महादेव सुद्धा एकदा प्रसन्न करावा. ज्याला दुसऱ्याच्या यातना करतात, ज्याला दुसऱ्याच्या पीडा करतात, ज्याला दुसऱ्यावर उपकार करावा वाटतो, ज्याला उपकार कळतो आणि अपकारही कळतो त्याला वैष्णव म्हणावं. आमच्या संतांनी वर्णन केलं 20-9 वैष्णव. 20 आणि 9 किती होतात? 29. 29 व्रत ज्याला कळतात ना त्याला वैष्णव म्हणावं. वर्षातल्या 24 एकादशा आणि 5 व्रत. कोणते व्रत? कोणते पर्व? 5 पर्व आहेत. श्रीरामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम शिवरात्र आणि कृष्ण जन्माष्टमी. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि 5वी महाशिवरात्र. हे 5 पर्व आणि 24 एकादशा मिळून 29. 20-9 म्हणजे वैष्णव. त्याला वैष्णव म्हणावं. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जानी रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जानी रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जानु रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जानु रे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ज्याला उपकार कळतो महाराज,
परोपकार, जो परोपकाराने सुखावतो, परोपकार हेच पुण्य मानतो ना, तो वैष्णव. भगवान शिवाची भक्ती करणाऱ्यांना शैव म्हणतात महाराज, ऐक नाही. भगवान नारायणाची भक्ती करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. दुर्गेची म्हणजे जगदंबेची भक्ती करणाऱ्यांना शाक्त म्हणतात. सूर्याची उपासना करणाऱ्यांना सौर म्हणतात. आणि गणपतीची उपासना करणाऱ्यांना गणपत्य असं म्हणतात. ही देव पंचायत नाही. काय आहे? हिंदू धर्मामध्ये देव्हाऱ्यामध्ये आपल्या या 5 देवता असाव्यात. या 5 देवता असाव्यात. पहिले गणपती, भगवान भोले बाबा, भगवान नारायण म्हणजे पांडुरंग, माता शक्ती म्हणजे जगदंबा, आणि अजून कोण? सूर्यनारायण. सूर्यनारायण ठेवण्याची गरज नाही, कारण सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला नित्याने होतं. ज्याचा दिवस असाच गेला महाराज, सूर्याला न बघता, नीट ऐका माझं वाक्य, ज्याचा दिवस सूर्याला न बघता गेला, त्याने सूर्याकडे दिवसभरात पाहिलंच नाही, एकदा सुद्धा दर्शन घेतलंच नाही, तर त्याच्या जीवनातील हा जो काळ आहे ना महाराज, हा डबल वजा होतो महाराज. म्हणजे एक दिवसाच्या ऐवजी 2 दिवस आपल्या आयुष्यातले कमी होतात. टाळ्या काय वाजवता तुम्ही घेता म्हणून तुम्ही टाळ्या वाजवता. ज्यांनी घेतलं नाही त्यांचे चेहरे पाहणं कसे झाले. सूर्याचं दर्शन नित्याने करत जा. एकमेव अशी देवता आहे का ती आपल्याला डोळ्याने दिसते महाराज, आहे का नाही? जो नित्याने सूर्यनारायणाचं दर्शन घेतो त्याचं आयुष्य वाढतं महाराज, त्याचं बल वाढतं, त्याची सात्विकता वाढते महाराज, त्याची ऊर्जा वाढते, त्याच्या डोळ्यातील तेज वाढतं, त्याच्या डोळ्यावर लवकर चष्मा येत नाही. सूर्यनारायणाचं दर्शन विद्यार्थ्यांनी, मुलांनी जर दररोज जर सूर्याचं दर्शन जर घेतलं तर यांची स्मृती वाढते महाराज. मेधाशक्ती जी आहे ना, ती शक्ती वाढवण्याचं काम सूर्यनारायणाचं आहे. ती शक्ती त्याच वेळेस वाढते महाराज त्यावेळेस ही मुलं सूर्याला कमीत कमी 1 लोटा जल दररोज अर्पण करतील. तसं शास्त्र असं सांगतं की कमीत कमी 25 वर्षाच्या आत हे ज्ञानार्जन करण्याचं वय आहे. 25, बरोबर आहे का नाही? वयाच्या 25 पर्यंत आपण फक्त ज्ञानच मिळवलं पाहिजे महाराज. जेवढं शिकता येईल तेवढं शिकलं पाहिजे, जेवढं पाठांतर करता येईल तेवढं पाठांतर केलं पाहिजे. आणि म्हणून मुलांनी विशेषतः 1 लोटा जल ज्यावेळेस तुम्ही सूर्याला द्याल तर त्या धारेमधून सूर्यनारायणाचं तुम्ही दर्शन कराल तर तुमची स्मृती वाढेल. हा ग्रंथातील तुम्हाला मी सांगतोय, पदरचं काहीच नाही. कारण शिव महापुराणामध्ये प्रत्येकाला आनंद म्हणजे एक कथा बाजूलाच राहते, परंतु बाबा फक्त आम्हाला तोडगे सांगा. मागच्या कथेला एक बाई आली माझ्याकडं, महाराज दर्शन घेतलं. ती म्हटली बाबा मला आहे ना एक विचारायचं आहे तुम्हाला. म्हटलं विचारा ना, अर्धा तास झाला लोक दर्शन करतायत, तुम्ही पटकन विचारा ना काय विचारायचं. नाही म्हणे या बायाच कमी होईना दर्शनाच्या, मला तुम्हाला एकट्यालाच विचारायचं आहे. म्हटलं आई साहेब बोला ना का ताई, तुम्ही काय असेल मोकळं बोला, सांगा तुम्ही. नाही म्हटले आमचे जे मालक आहे ना ते असे, मी माझ्या असे मुठीतच आले पाहिजे म्हटले, असं काहीतरी सांगा बा तुम्ही. म्हणे मुठीत नाही का सध्या? नाही ना म्हणे ते मुठीत नाही, त्यांच्या मुठीत मी आहे. म्हटलं रडू नका रडू नका रडू नका, मी तुम्हाला सांगतो म्हटलं. परंतु असा एकही तोडगा धर्मशास्त्रात माझ्या वाचनात काही आला. लोक तुम्हाला उगाच मूर्खात काढतात कोणीतरी, उगाच उशाला बांधन, पायत्याला बांधन, त्याला जेवणात खाऊ घालन, पोळ्यात खाऊ घालन, पूर्णात खाऊ घाल, काही करून उपयोग नाही होत महाराज त्याचा. असं काही करू नका. कोणत्या बाबा बुवाच्या नादी लागू. तुम्ही माझ्या आईसारखे आहात, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, मला चांगलंच सांगेल महाराज. नादीच लागायचं असेल तर माझ्या ईशान्येश्वराच्या नादी लागा होतो मी. हां, भलं दिवसातून 3 वेळा या आणि त्याला लोटाभर पाणी टाका तरी सुद्धा तो संतुष्ट होतो. काही लागत नाही माझ्या भोलेबाबांना. काय लागतं महाराज? काहीच नाही. 1 बेलाचं पान, 1 लोटा जल, 3 तांदळाचे दाणे, झाला प्रसन्न महाराज. काय लागतं त्याला? सगळ्या देवतांमध्ये महाराज पंचदेवता मी तुम्हाला सांगत होतो, या 5 देवता आहेत. गणपतीची उपासना केल्यानंतर गणपती तुम्हाला काय देणार आहे महाराज? गणपती तुम्हाला बुद्धीची देवता, गणपती बुद्धी देणार आहे.
मारुतीरायाची तुम्ही उपासना केली, मारुतीराया तुम्हाला काय देणार आहेत? बल देणार आहे. बल बुद्धी विद्या देहू मोही हरेवू कलेस विकार. कारण त्याचं कारण असे, कैकेयीच्या हातात पिंड पडल्यानंतर ती राग पाहायला लागली महाराज राजा दशरथाकडं. मी नाही विसरलो, माझं ध्यानात आहे, मी थोडं बाजूला गेलो होतो. आणि तो पिंड हातात पडल्यानंतर कैकेयी माता म्हणते, म्हणजे मला अगोदर का नाही दिला? स्वभाव राहतो महाराज. आणि शेवटी या गडबडीमध्ये बाकीच्या तर काय कौशल्या माता आणि सुमित्रा मातांना तर आनंद झाला महाराज, प्रसाद हातात आलाय. कारण तो प्रसाद हा साधारण प्रसाद नव्हता. यज्ञ नारायणाने स्वतः यज्ञातून प्रगट झाले आणि राजा दशरथाच्या हातामध्ये तो दिला होता. तुम्ही असं म्हणाल महाराज तुम्ही शिव महापुराण सांगा ना, मी त्यांचीच शिवकथा सांगतोय. कारण भोले आपलं मारुती राया सुद्धा कुणाचा अवतार आहेत? भोले बाबांचाच अवतार आहे. कुणाचा अवतार आहे? भोले बाबांचाच अवतार. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि महाराज तो पिंड तसाच कैकेयीच्या हातामध्ये. तेवढ्या गडबडीमध्ये महाराज एक घार आली, त्या घारीने काय केलं महाराज? पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आखाच्या आखा पिंड नेला घारीने. ही घार कोण होती? ही स्वर्गातील अप्सरा होती, देवांगना होती. ती शापामुळे घार झाली होती. जाऊ द्या, ती कथा जर सांगायला लागलो पुन्हा अर्धा तास जाईल. ती सुद्धा शापामुळे घार झाली होती महाराज. त्या घारीने हा पिंड कैकेयीच्या हातातून आणून इकडे अंजनी मातेच्या हातामध्ये देईपर्यंत महाराज तिचा उद्धार होणार होता. तिला शाप असा होता की ज्यावेळेस कैकेयी मातेच्या हातामधील प्रसाद पडेल त्यावेळेस तो प्रसाद उचलून तू अंजनी मातेच्या पदरामध्ये आणून टाकशील, त्यावेळेस तू मुक्त होशील, असा तिला शाप होता. मग कैकेयी माता लागली पाहायला. तर तो जो होता तो प्रसाद गेला ना. शेवटी कौशल्या मातेने सुमित्रा मातेने त्यातील अर्धा अर्धा प्रसाद काढला आणि तो कैकेयीला दिलेला आहे. म्हणजे सगळ्यांना काय आला? तिघींना अर्धा अर्धाच वाट्याला आला, ठीक आहे नाही? तिघींना अर्धा अर्धाच वाट्याला आला. परंतु अंजनी मातेला मात्र पूर्ण संपूर्ण पिंड मोठा. म्हणून रामप्रभूंचा अवतार हा अर्धा पिंडाचा आहे. लखन जे असतील, भरत जे असतील, शत्रुघ्न असतील, परंतु माझ्या मारुती रायाचा मात्र संपूर्ण पिंड महाराज. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अरे एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. बोला हनुमानजी महाराज की. अरे एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. क्या बात है, हरि बोल.
राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया आदरली ही धरली धरले आसमान आदरली ही धरली धरले आसमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान हरि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान 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 पवन सुत बजरंग बली हनुमान महाराज की जय। हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक अशा आमच्या टीमच्या वतीने शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। असे हनुमंतराय प्रगट झाल्या झाल्या महाराज आईला फळ मागतात। प्रगट झाल्या झाल्या दूध नाही मागितलं, पहिले अगोदर मैयाला फळच का मागितलं महाराज? माहिती होतं महाराज आपण कपी कुळात जन्माला आलो, आपण कपी कुळामध्ये अवतार घेतलेला आहे आणि कपी कुळात अवतार घेतला म्हणून फळ मागितलं। माहिती होतं झाडाचा पालाच खावं लागणार आहे, झाडाची पानं फुलंच खावं लागणार आहे, फळच खावं लागणार आहे म्हणून फळ मागितलं। आईने सांगितलं ते बघ लाल बुंद असं जे फळ आहे ना, पाहिलं मारुतीरायाने, ते म्हटले मैया मला हेच फळ पाहिजे। म्हटले मग थांब थोडस देते, थांब म्हणून तर अंजनी माता बाजूला जात नाही, तेच हनुमंतरायांना कुठं दम आहे का महाराज? बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, गेले ना महाराज, उड्डाण केलं आणि जसं उड्डाण केलं तसं सूर्याकडे गिळायला महाराज सूर्याच्या जवळ यायला लागले आणि सूर्यनारायणाला धाक पडला की कोण येते कोण येते, कारण तो रुद्राचा अवतार होता, एवढा दिव्य प्रकाश होता की सूर्यनारायणाचे जे सारथी आहेत अरुण, अरुण म्हणजे कोण? सूर्यनारायणाचे सारथी। त्या अरुणाला धाक पडला की आता काय करावं काय करावं, सूर्यनारायणाला जाग केलं, म्हटले अहो बघा 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 कोण येत आहे आपल्याकडे। आणि मग बघितल्यानंतर पाहिलं तर कोण आहे? साक्षात महारुद्र येत आहेत। आता ती गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही म्हणून इंद्रदेवाला ती विनवणी केलेली सूर्यनारायणाने आणि इंद्रदेवाला सावध केलंय, बघा 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 संकट आलंय। इंद्राने सांगितलं ते संकट नाहीये, ते संकट मोचन आहेत, नाही संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, जिनके कार्य सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अनिल जीवन फल पावे, चारों जुग परताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जग उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि निधि दे दाता, असबर दीन जान, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति मेरा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंतकाल पर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई, और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे सब पीरा, जो
जो सुमिरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव नाई जो सतबार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई जो ये हनुमान चालीसा होय सिद्धि साखी तुलसीदास सदा हरिरा कीजे नाथ हृदय माडेरा पवन कलय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम कन सीता सहित हृदय समसुर यावर रामचंद्र की जय उमा महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतन की। क्या बात। हनुमंतरायाचं नाम घेतल्यानंतर महाराज जो ये पडी हनुमान चालीसा मुलांनो नीट ऐका जर माझ्याकडे लक्ष द्या बडबड नका करू हे तुमच्या फायद्याचं चाललंय बरोबर आहे का नाही तुम्हाला असं वाटतं ना आपण मोठं व्हावं हा चांगल्या पदावर जावं का तुम्हाला असं वाटतं हातगाडीवर लसूण विकायचं नाही ना म्हणजे तेही काही वाईट नाही म्हणा उगाच इथं कोणी विकत असेल तर म्हणते ना आमच्यावरच कोण बोलले मीच स्वतः विकत होतो महाराज असं काही नाही काम कोणतं कनिष्ठ नसतं कोणतंही काम कनिष्ठ नसतं महाराज छोटं का काम असं ना परंतु महाराज काम असं करावं महाराज ऐसा कर्म करो असं कर्म करा की त्या कर्माने काय होईल महाराज दिव्यता तयार होईल भव्यता तयार होईल कोणतंही काम असू द्या ते निकृष्ट दर्जाचं नाहीये महाराज छोटं काम का असेल अहो राम सेतूचं काम चालू होतं त्यावेळेस सगळी वानर मंडळी मोठमोठे दगड उचलून त्या सेतू समुद्रामध्ये टाकत होते ठीक आहे सेतू बांधारे सागरी सगळे असे गाणे म्हणत त्या ठिकाणी दगड टाकत होते आणि ते दगड टाकत असताना एक खारुताई होती महाराज किती छोटी आहे ती खारुताई काय करायची तिचं अंग समुद्राच्या पाण्यामध्ये ओलं करायची इकडे यायची माती अंगाला लावून घ्यायची तिच्या अंगाला जेवढी माती चिकटायची ना तेवढी माती ती सेतूवर जायची अंग झटकायची परत यायची तिचा हा कार्यक्रम चालू होता आता हे सगळं चालू असताना कोणीतरी तिला म्हटलं खारुताई आता तुझ्या एवढ्या मातीने काय होणार आहे अरे एवढा मोठा सेतू 100 योजन सेतू तयार करायचा आहे तुझ्या एवढ्याने काय होणार आहे त्यावेळेस खारुताईने जे उत्तर दिलं ते फार गोड आहे नीट ऐका खारुताई म्हणते बरोबर आहे माझ्या अंगाला जेवढी माती चिकटली ना त्या मातीने काहीच होणार नाहीये पण ज्या वेळेस समुद्र सेतू बंधनाचा विषय निघेल ना त्यावेळेस सेतू बांधण्यामध्ये माझं नाव कुठंतरी कोपऱ्यात का होईना येईल सेतू मोडण्यात नाही येणार सेतू बांधण्यात येईल महाराज म्हणून काम कुठलंही असू द्या ते निकृष्ट नसतंच काम फक्त ते दर्जेदार करावं लागतं अहो काय महाराज साधा चहा म्हणजे काय लई मोठी गोष्ट आहे का काका पूर्वी चहाची टपरी टाकायची म्हणजे लोक काहीतरी वेगळ्या भावनेने पाहिजे ठीक आहे नाही मी सुद्धा चहाच विकत होतो महाराज मला काही लाज वाटत नाही त्याच्यामध्ये मी पार अगदी तुम्ही असं म्हणाल ना तर अगदी मी रांगोळी सुद्धा विकेली अशी बसून रस्त्यावर मीठ सुद्धा विकेली त्याची काय लाज आहे महाराज 3 गोष्टीची लाज धरावी माणसाला चोरीची लाज धरावी आहे का नाही चुकीचं वागण्याची लाज धरावी चांगलं हे आता हे आपण भजन करतात आमची सगळी मंडळी भजन आम्ही लहानपणापासून एकत्रच सगळे भजन करतो आम्हाला कधी भजनाची लाज वाटली नाही महाराज काहींना टाळ घ्यायची लाज वाटली खरं की नाही काका अरे टाळ घ्यायची जर लाज टाळ घेण्यासाठी जर तू टाळाटाळी करत असेल महाराज तर काय तुला जन्माला येऊन तरी काय याची कुठे लाज वाटते का महाराज लाज भय चिंता दुरावीला मान परमार्थामध्ये लाज सोडावं लागते महाराज हे आमच्या माता माऊल्या लगेच आल्या मी मगाशी बोलवलं त्यांना या पटकन म्हटलं टाळ घेऊन या लगेच पटकन घरी पळतही गेल्या टाळही घेऊन आल्या लगेच दिंडी आणली ना आपण ग्रंथ कसा आणला आपण टाळांच्या गजरामध्ये आणला महाराज या हरिपाठाच्या आमच्या मंडळासाठी जोरात टाळी वाजवा टाळामध्ये काम पण टाळ म्हणजे वाजत गाजतच का आणली महाराज त्याचं कारण आहे ताई टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद ओ
भोगताची आटला भेद भोग भोगताची आटला भेद भोग भोगताची आटला भेद भोग भोगताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा कैसा वासुदेव बोलतो बोल 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 टाळाटाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळून त्या गोविंदाला गावं लागतं टाळामध्ये जी शक्ती आहे टाळाचा जो नाद आहे किनकिनाट आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये निदान दिवसातून एकदा तरी बाबा टाळ वाजला पाहिजे थोडा कमी घंटीचा नाद असेल ऐका नाही घंटीचा नाद असेल हे नाद अहो घंटीचा नाद सुद्धा किती महत्वाचा आहे त्या दिवशी आपण ती घंटी घेतली होती काय नाद आहे महाराज किंमत थोडी जास्त वाटते पण ती ज्यावेळेस घंटी वाजते ना इतकी प्रसन्नता वाटते महाराज टाळाचा नाद घरामध्ये व्हावा महाराज टाळा टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगताची आटला भेद भेद आटतो महाराज कोणता भेद मी जीव आहे तो शिव आहे नाही जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजेच खऱ्या अर्थाने काला म्हणजेच खऱ्या अर्थाने जीव शिवाचं ऐक्य होणं मी तुम्हाला हे सांगत होतो की भगवान शिवाची जी भक्ती करतात त्यांना शैव म्हणतात भगवान नारायणाची जी भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणतात भगवान गणपतीची जी भक्ती करतात त्यांना गणपत्य असं म्हणतात भगवान आणि देवीची उपासना करणाऱ्यांना शाक्त असं म्हणतात आता कळलं तुम्हाला आणि सूर्याची उपासना करणाऱ्याला सौर असं म्हणतात ही 5 प्रकारची आपली हिंदू पंचायतन आहे हिंदू देवतांची ही पंचायतन ही प्रत्येकाच्या घरात असतेच कुलधर्म कुलाचार कुणालाही चुकत कुलधर्म कुलाचार थोडे वेगळे वेगळे असतात महाराज का तुमच्या घराण्याची जशी परंपरा असेल त्या पद्धतीने हे का नाही मग जे कुलदैवत असेल जो कुलाचार असेल त्याची परंपरा आपल्या मागच्या लोकांना विचारावी लागते आपल्या कुळातील मागची जे होऊन गेले त्यांना विचारावी लागते महाराज आणि ती पुढे फॉलो करावी लागते म्हणजे पुढे चालू ठेवावी लागते मी हे तुम्हाला त्या करता सांगतोय कारण तुम्ही भगवान शिवाचं पुराण श्रवण करत आहात आणि भगवान शिवाचं पुराण श्रवण करत असताना तुम्हाला अगोदर शिव शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण शंकर शब्दाचा अर्थ सुद्धा असा आहे जो कल्याण करणारा तो शंकर शंग म्हणजे कल्याण करोती तो शंकर जो कल्याण करणारा आहे तो भगवान शंकर किती भोळा कितीतरी उदाहरणं देता येतील शिवलीलामृत ग्रंथ जर आपण काढला तर त्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये किती गोड चिंतन आलेलं आहे असे भोले बाबा परंतु प्रभू रामचंद्र म्हणून अवतार घेणार आहेत नारायण त्यावेळेस नारायणाला म्हणतात का मीही जे तुमचं ज्यावेळेस अवताराचं प्रागट्य होईल त्यावेळेस मीही येईल कशासाठी येईल सेवा करण्यासाठी भगवान शंकर नारायणाची सेवा करतात आणि भगवान नारायण हे शंकराची सेवा करतात जरा लक्षपूर्वक ऐका नाहीतर तुमची गडबड होते महाराज तुम्हाला असं वाटतं नारायण वेगळा आहे शंकर वेगळा आहे जो भगवान भोले बाबा आहे ना महाराज तुम्ही पंढरीला जर गेलात तर पांडुरंगाच्या मस्तकावर पिंड आहे लिंग आहे म्हणून त्याला म्हणतात परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम भगवान भोले बाबा पांडुरंगाच्या मस्तकावर काय आहे पिंड आहे कसं काय हो 2 मिनिटात सांगतो जरा भजन करा एकदा
नमः शिवाय 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 हाथ वर करून सर्वांनी टाळी वाजवा क्या बात है हरि बोल शिवाय नमः नमः पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 5 मिनिटं अजून 10ला बाकी आहेत. आपली कथा थांबणार आहे. माझा नाईलाज आहे महाराज, मी वेळेचं बंधन पाळणार आहे. तुम्ही 8 वाजता बरोबर इथं 7:30लाच तुम्ही आलं पाहिजे. 7:30 वाजता आमची भजनं सुरू होतील, हनुमान चालीसा वगैरे. तुम्ही इथं 7:30 वाजता हजर राहिलं पाहिजे. मी बरोबर 8ला 5 कमी असताना तिथं व्यासपीठावर येणार. 8 वाजता कथा सुरू होणार, 10ला संपणार. हे वेळेचं बंधन तुम्ही पाळलं पाहिजे. तुम्ही जेवणं खावणं करून फिरत याल इथं आणि मग बसणार, असं नाही चालणार. आता शेवटी तुमची इच्छा आहे महाराज. पण एक खरं सांगू का तुम्हाला, अशी कथा नका ऐकू. उगाच काहीतरी तुम्ही फेरफटका मारत आला आणि बसलात आणि मग अशी नका ऐकू कथा. घरून येताना रिकाम्या हाताने येऊ नका, ही विनंती माझी. कमीत कमी एक बेलाचं पान तरी घेऊन या. रिकाम्या हाताने येऊ नका. लांबून येताय ना तुम्ही, गावातूनही काही मंडळी येत असतील महाराज, त्यांनी सुद्धा रिकामे येऊ नका. थोडंसं पाणी घेऊन या ना, पाणी घेऊन या. त्या निमित्ताने तुम्ही कथेला आलात, ईशान्येश्वराचं दर्शन होईल, त्या निमित्ताने जल अर्पण होईल. 7-8 दिवस ती सेवा घडेल. 7 दिवस कथेला रिकाम्या हाताने कधीच येऊ नये महाराज. रिकाम्या हाताने आपण कुठं जाऊ सुद्धा नाही महाराज. आपण कोणाच्या घरी जातो, रिकाम्या हाताने जातो का? नाही जा. हात हलवीत कधीच जायचं नाही महाराज. देवाच्या दारात, संताच्या दारात आणि गुरुच्या दारात. आणि एखाद्याकडे तुम्ही पाहुणे म्हणून ज्यावेळेस जाल त्यावेळेस आपण कोणाच्या घरी जातो तर कमीत कमी एक 5 रुपयाचा बिस्किट पुडा तरी आपण घेऊन जायला पाहिजे. तसे जाऊ नका कोणाच्या घरी महाराज. ही पथ्य पाळा तुम्ही. आपल्या घरी अतिथी येणं, आपण कुणाच्या घरी अतिथी म्हणून जाणं ही गोष्ट साधारण नाहीये. नीट ऐका. जर आपल्या घरून जर एखादा अतिथी जर कधी रुष्ट होऊन गेला, जर आपल्या घरून एखादा अतिथी जर नाराज होऊन गेला, तर मी पदरचं बोलत नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय महाराज. काय प्रमाणे ते म्हणजे अतिथी जर नाराज झाला, विनमुख गेलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती. क्या बात आहे. टाळी वाजवा आमच्या लकारे महाराजांसाठी महाराज. विनमुख गेलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती. आपल्या घरातून विनमुख कोणाला जाऊ न देऊ. लहान मुलं जर आपल्या घरात जर आले ना महाराज, कोणी येऊ द्या, तर आपल्या घरात जर चॉकलेट नसेल ना, तर कमीत कमी 4 दाणे साखरेचे त्या मुलाच्या तोंडात टाका. साध्या साध्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा परिणाम फार मोठा आहे. काही गोष्टी फार मोठ्या आहेत, परिणाम फार छोटा आहे. आणि काही गोष्टी फार छोट्या आहेत ताई, पण परिणाम. काही डॉक्टरांची फी फार मोठी आहे. गुण उग येऊलाय नुसतं फीस पाहून घ्या त्यांची. आणि काही डॉक्टर बिचारे सेवा धर्म म्हणून करतात महाराज. ते त्यांचं फी एकदम नाममात्र असते, पण गुण मात्र हमखास असतो महाराज. मी सगळ्यांना नावं ठेवत नाही, जे ऐकतायत त्यांनी गैरसमज करू नका. परंतु आजकाल काय झालं की आव्वाच्या सव्वा अगदी सर्वसामान्य माणसं असतात महाराज. थोडं समजून घेतलं पाहिजे, हे का नाही.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे सांगणं गरजेचं वाटायला लागलं म्हणून बोललो बरं का मित्रा. माझा काही संबंध नाही त्याच्याशी, पण मला काय म्हणायचं, काही गोष्टी फार मोठ्या काहीतरी असतात पण त्याच्यातून उगं काहीतरी डोंगर पोखरून उंदीर काढतात, आणि काही गोष्टी फार छोट्या असतात पण त्याचा अर्थ मात्र खूप मोठा असतो. यालाच म्हणायचं व्यास. व्यास म्हणजे काय? व्यास म्हणजे विस्तार. विस्तार म्हणजे काय? विस्तार म्हणजे व्यापकता. असं सांगतात शिव महापुराणचे काही लाख श्लोक होते अगोदरच्या काळामध्ये, आणि मग ते कमी 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 होत गेले महाराज. का? काळ बदलत चालला कालानुरूप. सत्ययुगामध्ये तुम्ही म्हणशाल त्यावेळेस सुद्धा शिव महापुराण होतं का? हो, होतं ना. कारण ज्या वेळेस भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, बाकीची कितीतरी उपपुराण आणि उपनिषद तयार झाली. का? महाराज मनुष्याला मानवाला व्यवस्थितरित्या जीवन जगता यावं याच्याकरता हे शास्त्र आहेत, त्याच्याकरता ही पुराण आहेत. ही पुराणं काय करतात महाराज? ही पुराणं आपल्याला आपल्या जीवनाची योग्य दिशा दाखवतात महाराज. पाहुनी पुराण किंवा म्हणजे ग्रंथ पाहून पुराण पाहून नंतरच कीर्तन करावं असा दंडक आहे. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. किंवा ज्ञानोबा मला असं वाटतं हरिपाठात वर्णन करतात, पहावे पुराणी विचारून. त्याच्या आधी काय? पहावे पुराणे विचारून. माऊली सांगतात की अरे बाबा काही प्रश्नाचं उत्तर तुला नाही सापडलं तर तू पुराणामध्ये पहा. जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगामध्ये ते वर्णन आहे महाराज. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, ज्याचा विश्वास नाहीये महाराज त्याने पुरावा म्हणून पुराण पहा. पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमानी, म्हणे नाही विश्वास जमानी, म्हणे नाही विश्वास जमानी. तुका म्हणे नाही विश्वास जमानी. पहावे पुराणे विचारोनी, ओ पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे. तुमचा विश्वास नाहीये ना, पुराण वाचा ना जरा. तुम्ही म्हणशाल आम्हाला पुरण करायचा कंटाळा आलाय, तुम्ही आम्हाला पुराण वाचायला सांगताय. आपले जे धर्मग्रंथ आहेत ना ते किमान पक्षी एकदा तरी वाचून मारावं, तसं मरू नये. आम्ही रोज सांगतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचल्याशिवाय मरू, देहू आळंदी पंढरपूर पाहिल्याशिवाय मरू. पंढरपूरला जा तुम्ही, तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल पांडुरंगाच्या मस्तकावर पिंड आहे महाराज. भोले बाबा निघाले. कारण भोले बाबा कोण आहेत? माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे आद्य वारकरी आहेत. कोण आहेत? आद्य वारकरी आहेत महाराज. आद्य वारकरी, पहिले वारकरी जर असतील कोण असतील, पहिली वारी जर कोणी केली असेल तर ती माझ्या भोले बाबांनी पांडुरंगाची वारी केली महाराज. दोघे एकच आहेत, एका वेलांटीचा फरक आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हरी हरा भेद, हरी हरा भेद, हरि हरा भेद, हरि हरा भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही
नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद. महाराज हरी आणि हरामध्ये वाद करू नका. आता काही नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. पूर्वीचा काळ होता, हरी आणि हर म्हणजे हरीचे भक्त वैष्णव आणि हराचे भक्त शैव यांच्यामध्ये अजिबात जमत नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे अगदी ज्यावेळेस संत अवताराला आले त्यावेळेस संतांनी काय केलं महाराज, ही लोप पावलेली वाट उजळली महाराज, उजळली. उजाळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. संत आले महाराज ते उद्धार करण्यासाठी आले, तुम्हाला आम्हाला खरं सांगण्यासाठी आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. म्हणून सत्संग करावा महाराज, म्हणून संतांचा सहवास करावा, म्हणून दिंडी करावी, वारी करावी, तीर्थयात्रा कराव्यात, एखाद्या संतांच्या सानिध्यात जावं. कशासाठी? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हरि बोल. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. भूल जाएंगे तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हरि बोल. कागा से तोहे हंस कराए, कागा से तोहे हंस कराए, हंस कराए, हंस कराए, हंस कराए तुझे हंस कराए, हंस कराए तोहे हंस कराए, हंस कराए तुझे हंस कराए. कागा से तोहे हंस कराए, कागा से तोहे हंस कराए. मिट जाएंगे तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी हरि बनेगी. नम पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, कागा से तोहे हंस कराए. कागा म्हणजे कावळा, तुला कावळ्यापासून हंस करतील महाराज, परमहंस करतील. एवढं सामर्थ्य सतसंगामध्ये आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही येते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी.
आपली वेळ संपली या ठिकाणी, पण सतसंगाचा महिमा गाऊया आपण उद्या कथेच्या आरंभीच. आज आपल्याला फक्त शिव महापुरांचं महात्म्य पाहायचं होतं. हे श्रवण केल्यानंतर काय फायदा होईल ऐका. ज्याच्या घरात जर कुणाच्या पितृदोष असेल तर त्याने पहिल्या दिवशीच या ठिकाणी येऊन कलश मांडायचा आहे. आता तुम्ही म्हणसाल आता कथेच्या शेवटी तुम्ही सांगू राहिले, आम्ही कसा काय कलश मांडणार. शास्त्राने काही गोष्टीची जी पूजा सांगितली ना महाराज, तर ती पूजा मानस पूजा नावाचा एक प्रकार शास्त्रामध्ये आला. नीट ऐका. एखाद्या वेळेस जर आपण महादेवाचं मंदिर रस्त्यात लागलेलं आहे पण पाणीच जवळ नाही महाराज, आपल्या काय करावं. मानस पूजा करावी. मानस पूजा म्हणजे मनानेच एक लोटा जल त्याला अर्पण करावं. ते जल अर्पण करताना गंगेचं स्मरण करावं. गंगेचे व यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी सिंधू जले अस्मिन् सन्निधम करू मे. हे या जलामध्ये मी जे काही मानस जल अर्पण करतोय ना, या जलामध्ये तुम्ही गंगा मैया, यमुना मैया, सरस्वती मैया, नर्मदा मैया, गोदावरी, गौतमी सगळ्या गंगेंची नावं घेऊन याच्यामध्ये या आणि तुम्ही समाविष्ट व्हा आणि ही मानस पूजा माझी भगवान भोले बाबांच्या चरणावर समर्पित करा. अशी मनोमन फक्त प्रार्थना करा. तुमचं जल भगवान भोले बाबांना पोचलं. किती ताकद आहे. ही मानस पूजा कशी करायची हे सुद्धा मी उद्याच्या कथेत सुरुवातीलाच आरंभी सांगेल आणि मग कथेला आपण सुरुवात करू. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. सतसंगाचा महिमा तुम्हाला गात असताना अनेक सतसंगाचे दाखले देईल, पण शिव महापुराणामध्ये एक कथा आली शिव महात्म्याची महाराज. ही कथा सुद्धा आपल्याला आज पाहायला वेळ मिळाला नाही. आज पहिला दिवस आहे. कथा सुरू होण्याला फार उशीर झाला. उद्या येताना मात्र काय करा, एक अजून 2 जोडीदार तरी तुम्ही घेऊन या, आहे का नाही. त्याचा काय फायदा होईल, त्याच्यातलं थोडंसं पुण्य तुम्हाला मिळेल. पण ही गोष्ट त्यांना सांगू. मागच्या कथेत मी असंच केलं, सांगितलं महाराज. ती नंतर कळलं. ती म्हणे आपल्याला शेजारीने का सांगितलं माहिती का, आपल्या पुण्यातलं तिला मिळणार आहे. ती म्हटली मग आपल्या पुण्यातलं तिला मिळणार आहे ना, मग आपण जायलाच नको म्हटले, म्हणजे तिला काहीच मिळणार नाही. माणसाचं असं आहे महाराज, आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या शेजारच्याला मिळालं नाही पाहिजे. इतके दुष्ट विचार आहेत महाराज आपले. एक सांगू का, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये असं येईल ना, दुसरा कुणीतरी मोठा झाला पाहिजे, त्याला अजून मोठा होऊ दे, आपण त्याच्यापेक्षा छोटं होऊ, काय फरक पडतो. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याचं कल्याण चिंतायला सुरुवात करताना, त्यावेळेस तुमचं कल्याण करण्याची चिंता भगवंताला लागते महाराज, हे विचारू नका. म्हणून परोपकाराय पुण्याय, म्हणून परोपकारालाच पुण्य म्हटलंय. असो, आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. शिव महापुरांच्या महात्म्यामध्ये 2 कथा आल्यात महाराज, चंचुलाची आणि बिंदुकची. तुम्ही पंडितजी मिश्रांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. का ज्या पंडितजी मिश्रांमुळे सगळी शिवालये दुर्मिळ झालेली, अगदी का ज्या भगवान शिवाच्या पिंडीवर कोणी पाणी सुद्धा टाकत नव्हतं, कुठेतरी कोपऱ्यामध्ये होते महाराज. पण आमच्या पंडितजींनी त्याला नाव दिलं एकांतेश्वर महादेव. काय नाव दिलं? एकांतेश्वर महादेव. एकांतेश्वर महादेव म्हणजे काय हो? एकांतेश्वर महादेव याचा अर्थ असा आहे की भगवान भोले बाबांची समाधी अवस्था ही एकांतेश्वर महादेव. ते एकांतामध्ये असतात त्यावेळेस. तशी भोले बाबा कायम समाधीमध्येच असतात. परंतु या एकांतेश्वराच्या पूजेचं महात्म्य काय हे पंडितजींकडून तुम्ही ऐकलेलं आहे महाराज, आहे का नाही. म्हणून आज भारतवर्षामध्ये असा कुठलंही असं मंदिर नाही महादेवाचं की त्या महादेवाच्या मंदिरात कोणी जातच नाही, असं एकही मंदिर आज शिल्लक नाहीये. ही पंडितजींची कृपा आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांनी खात्रीशीर सांगितलंय महाराज तुम्हाला, आणि तुम्हाला म्हणण्यापेक्षा यांना, आहे की नाही, यांना विशेष वेळ लावलं महाराज भोलेबाबांच्या भक्तीचं, महादेवाच्या भक्तीचं. भोलेबाबांची भक्ती जी अशी महाराज ही लवकरात लवकर फलद्रूप होणारी भक्ती आहे. का? पण असे महादेव माझ्या पंढरीचे आद्य वारकरी होते. आता ही कथा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. आज मात्र या ठिकाणी कथा आपली विश्राम करते महाराज. नम पार्वतीपती हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
आरतीची तयारी करा. उद्यापासून फक्त शेवटीच आरती होईल. आज आपली कथेची सुरुवात होती म्हणून 2 टाइम